पेरणीनंतर काही तासातच शिवारे उद्ध्वस्त, ढेबेवाडी विभागात रानडुकरांच्या कळपांचा धुमाकूळ. भुईमुगाचे बियाणे उगवण्यापूर्वीच फस्त, शेतकरी झाला चिंताग्रस्त. ढेबेवाडी विभागात शिवारात सऱ्यांवर टोकलेले आणि पेरलेले भुईमुगांचे बियाणे रानडुकरांच्या कळपाने उकरून फस्त करायचा सपाटा लावल्याने ढेबेवाडी विभागातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. पेरणी उरकून घरी पोचतो ना पोचतो तोच शिवारे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असाच उपद्रव कायम राहिल्यास खरीपात प्रत्यक्षात हातात काहीच न पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ढेबेवाडी विभागातील जंगलाच्या कुशीत वसलेली गावे व वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा कायमच उपद्रव असतो. अन्नाच्या शोधांसाठी गव्यांसह रानडुकरांचे कळप गावाकडे धाव घेत असतात. यामुळे पेरणी उरकून घरी पोचतो न पोचतो तोच डुकरांकडून शिवारे उद्ध्वस्त होत असल्याचे शेतकऱ्यांना पाहायला मिळते. सध्या जानूगडेवाडी परिसरात नुकसानीची तीव्रता अधिक प्रमाणात दिसत असून तेथील कुसुम जानूगडे, अभिजित जानूगडे, प्रल्हाद जानूगडे, सोनाप्पा जानूगडे आदींसह अनेक शेतकऱ्यांची ऊसाची पिके डुकरांनी उद्ध्वस्त करून टाकली आहेत. शिवाय टोकणी केलेले भुईमुगाचे बियाणे सुद्धा उकरून फस्त केल्याचे पाहायला मिळत आहे. रानडुकरांचा उपद्रव नियंत्रणाच्या पलीकडे गेला आहे. पीक उगवण्याआधीच फस्त केले जात असेल तर पेरायचे कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. उपद्रव असाच कायम राहिला तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असे श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व प्रगतिशील शेतकरी विलासराव जानूगडे व अभिजित जानूगडे यांनी सांगितले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. तसं म्हणलं तर चांगली शेती करण्यापैकी आदर्श शेतकरी अशा पद्धतीने शेती आम्ही सर्व ग्रामस्थ या जानूगडेवाड्यामध्ये पिकवली जात होती. परंतु आजच्या काळामध्ये या वनप्राण्यांनी आम्हाला होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. काल परवा भुईमुग पेरलेला सुद्धा एका रात्रीत भुईसपाट केलेला आहे, सगळा खाऊन टाकलेला आहे. शेजारी ऊस आहेत, ते प्रल्हाद जानूगडे असतील, अभिजित जानूगडे असतील, सोनामा नायकू जानूगडे असतील, ह्या लोकांचं प्रचंड आता नुकसान केलेलं आहे आणि आम्ही सत्यात उभं राहून ही माहिती देतो आहे. आज बोलायचं झालं तर डोंगर कटारीची जी मंडळी होती ती मंडळी ह्या वनप्राण्यामुळं घरदार सोडून मुंबई गाठलेली आहे आणि आम्ही स्थानिक खाली पायथ्याला असणारी लोक आहेत. एवढीच काय थोडी शेती करते ती आम्हालासुद्धा मुंबईचाच पर्याय धरावा लागेल असं मला वाटतं आहे. तेव्हा शासनानं या वनप्राण्याची दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा किंवा कुंपण करावं असे आमच्या ग्रामस्थांची किंवा माझी मागणी आहे. आणि ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्हाला उपोषणाला सुद्धा बसावं लागेल. नसेल तर आम्हाला पर्यायी मग बाहेरचा रस्ता धरावा लागेल. आज ह्या रानामध्ये 2 दिवस झालं भुईमुग टोकला होता, पण वर डोंगरावर जास्त शेती न केल्यामुळे खाली सपाटीला शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करत असताना वन्य प्राणी डुकरे किंवा गौरेडे येऊन शेतकऱ्यांचं भयंकर प्रमाणात नुकसान झालं आहे. भुईमुग 2 दिवसापूर्वी टोकला होता, पण त्याचं वावरामध्ये बघितलं तर एकही दाणा नाही. शेजारी ऊस बघितला तर ऊसाचं एवढं प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी वारंवार आम्ही शासनाकडे सांगून व त्याची दाद वन विभागाकडे सांगून कोणत्याही प्रकारची ते दखल घेत नाहीत आणि शेतकऱ्यांचं अतोनात प्रमाणात नुकसान होत आहे. तरी आम्ही वारंवार सांगून पंचनामे करून पण त्याला काही शेतकऱ्याला भरपाई भेटत नाही. थोडक्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचं हे होतं आहे, पण यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि शेती करण्याचा फार शेतकऱ्याची इच्छासुद्धा होत नाही. पण त्यातनंही आम्ही शेतकरी करत आहे, पण वर डोंगरावर शेती नसल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तरी याची शासनाने दखल घ्यावी.